उडिया बाबा एकदा हरिबाबा होते वृंदावनामध्ये, फार मोठे संत होऊन गेले, वैष्णव होते. काय हरिबाबाला एक दिवस उडिया बाबा म्हणाले, हरिबाबा हरी क्या ज्ञान पचवणं सोपं आहे पण प्रेम पचवणं फार अवघड आहे रे बाबा. तू प्रेम पचवलेलं आहे हरी, मी नाही अजून प्रेम पचवू शकलो, मी ज्ञान पचवलेलं आहे पण प्रेम पचवणं अवघड आहे. आणि प्रेम पचवण्यासाठी वैष्णव व्हावं लागतं. म्हणून जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा एक दिवस वैष्णव झाले. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळी अद्वैत द्वैताचं आलिंगन करत असतं त्यावेळी द्वैत द्वैत न राहता द्वैतही अद्वैत होत असतं, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी प्रेम अद्वैताचं आलिंगन करतं त्यावेळी अद्वैत अद्वैत न राहता अद्वैत प्रेम होऊन जातं. त्यालाच वैष्णवाच्या भाषेमध्ये प्रेमाद्वैत म्हणतात. विठ्ठल सीता आणि लक्ष्मण सारखा आग्रह करायला लागले, अरे शरभंग मागून घे, रोग निवृत्त करून घे. शरभंगानं काहीच नाही म्हटलं, मला रोग निवृत्त करायचा का नाही करायचा काहीच नाही. ते तसेच राहिले. हे रामाकडे गेले, तुम्ही एवढे देव झाले, त्याच्या अंगाला आलिंगन दिलं आणि मग तुम्ही परमात्मा तर त्याचं अंग धुवून द्यानं चांगलं करा. त्याला देव म्हणाला माझ्यामध्ये करण्याचं सामर्थ्य आहे पण त्यानं मागावं, मला माझं हे करून दे, मी करतो काही हरकत नाही. पण तो मागायला तयार नाही. शेवटी रामाला त्यांनी असं केलं, शेवटी प्रभूने म्हटलं शरभंग काहीतरी मागून घ्या. शरभंग काहीतरी मागून घ्या. गोस्वामी सांगतात त्या प्रसंगाला, विठ्ठला विठ्ठला शरभंग काय म्हणतात, सीताराम चरण प्रीती मोरे अनुदीन बडहु अनुग्रह तो मोरे राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम. सीताराम चरण रति मोरे निशिदिन बढहु अनुग्रह तोरे. प्रभू मला दुसरं काही नको आहे, दिन प्रतिदिन तुमची कृपा माझ्यावरती वाढत राहावी एवढीच. आणि सीतारामजीच्या प्रति प्रेम निर्माण व्हावं. प्रतीक्षा आहे काय, ज्ञानामध्ये तितिक्षा लागते आणि भक्तीमध्ये प्रतीक्षा लागत असते. विठ्ठल विठ्ठल काय मागितलं, भगवत प्रेमाची मागणी केली. सीताजी म्हणाले हे झालं पण पुन्हा काही मागायचं सांगा, त्याला काहीतरी मागायचं. ते पुन्हा म्हणे काही मागायचं काय, मागून घे. काय काही नको मला, है की नाही. तुमच्या समोर माझी चिता व्हावी, त्या चितेवरती मी बसणार या झोपणार आणि हे जीवन तुमच्या चरणाशी समर्पित. माझ्या चितेला आपण अग्नी द्या, मृत्यू द्या, मला रोगमुक्त करा असं कधीच नाही म्हटलं. नाही तर आमच्यासारखे बाबाजी लोक असतात कुठे डोंगरात दरीत एखाद्या ह्याच्यात बसलेले असतात. तुमच्यासारखे लोक येतात, परत अनेकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. मी फिरत असताना अनेक प्रकारचे अनुभव यायचे नाही. आणि लाल कपडे घातल्यानंतर जास्त अनुभव येतात बरं का, म्हणून घालू नका. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनामध्ये कधी कधी माझं असं असतं, आता मला जर इच्छा झाली 8-10 दिवस फक्कडमध्ये फिरायचं, मी ते आश्रम गिश्रम सर्व सोडून देत असतो. एक कमंडल घ्यायचं आणि जिकडं आपला काही परिचय नाही अशा भागात जाऊन फिरायचं, मस्त अनुभव घ्यायचे लोकांचे. गेलो एका ठिकाणी आणि असं एक थोडंसं डोंगराळ भाग होता, तिथे एक साधू होता. दिवसभर नुसती गांजाची चिलम चालायची, असं कडं बसायचं आहे की नाही. आणि ते बाबाजीचं अगोदर भरली की त्या बाबाजवळ द्यायची आणि बाबानं मग असं फिरत फिरत चालायची. ते कडत असतं त्याचं असं. आणि मी सहज गेलो संध्याकाळची वेळ, म्हटलं इकडं तिकडं मुक्काम केल्यापेक्षा बाबाजवळ करू, काहीतरी ऐकायला शिकायला मिळेल.
तिथं शिकायचं काहीच नव्हतं, तिथं गांजाची चिलम होती फक्त. मग गेलो आणि बसलो, दर्शन घेतलं, बाजूला बसलो. मग असं बाजूला बसलो, मला माहिती इथं आता काय सुरू होणार आहे ते चालूच होतं की नाही. त्याच्यात भरायचं, मग ते शिलगायचं, नारळाची शेंडी तीन बऱ्याच भानगडी त्याच्यातले. आणि मग ते सुरू झालं. बाबाजी आओ आओ आओ, शर्माओ मत. हमने कहा महात्मा जी हम तो गांजा की चिलम नहीं पीते. अहो मला इतकं परेशान केले घंटाभर. गांजा चिलम महात्मा कशाला झाला मग? गांजा चिलम नाही. हे कपडे कशाला घातले? म्हणजे लाल कपडे का गांजाची चिलम प्यासाठी घालायचे? म्हणजे काय? शेवटी मी तिथून पळून गेलो, म्हणजे तिथून उठून गेलो. म्हटलं कशाला इथं बेकार अशा लोकांजवळ. तर परिस्थिती ही आहे. शरभंग ऋषीचा तुम्हाला प्रसंग सांगत होतो. महात्मा आहे शरभंग. रामाच्या नेत्रामध्ये अश्रू आले प्रभूच्या. सीतेनं लक्ष्मण प्रभू आप रडून राहिले. शरभंग आल्यापासून रडत होता. आणि तुम्ही मला रडू याच्यासाठीच येतं. माझ्या शरभंगासाठी तर मी आतून भरपूर रडलो, पण मला तुमच्यावरती त्या ठिकाणी किळस येते. लक्ष्मण जन्मापासून सानिध्यात आहे, तू लग्नापासून सानिध्यात आहे. दोघांनी माझं सानिध्य करूनही तुम्हाला राम मिळाला नाही, राम कळाला नाही तुम्हाला. माझ्या शरभंगाचं पहिलं दर्शन आहे, माझ्या शरभंगाला राम कळाला. काय ज्या दिवशी प्रभू भक्ताला माझं म्हणतील त्या दिवशी त्याचं जीवन कृतार्थ आहे. विठ्ठल राम सुखदाजीच्या सानिध्यात आम्ही काही दिवस राहिलो बरं का. राम सुखदाजी त्यांचं नाव सर्व साधू संतांना माहीत आहे. गीता प्रेसमध्ये त्यांनी किती ग्रंथ लिहिले. काय साधक संजीवनाची टीका लिहिली. त्यांचे खूप आम्ही प्रवचन ऐकले, सानिध्य केलं. काय ते म्हणायची इतनी प्रार्थना करो. काय इतनी ही प्रार्थना करो प्रभु मुझे एक दिन कहो ना तुम मेरे हो. एक दिन कहो ना मुझे कि तुम मेरे हो. जिस दिन भगवान कहेंगे कि तुम मेरे हो, उसी दिन ये शरीर ये जीवन उन्हीं के श्री चरणों में समर्पित है. स्वामी रामतीर्थ होते, संन्यासी होते. ते सांगायचे की बा जास्त लंबी प्रार्थना का करू. काय हे परमेश्वर तू माझा आहे एवढी प्रार्थना करा. स्वामी राम सांगायचे का आय एम पार्ट ऑफ थीन, की तू माझा आहे प्रभू आणि मी तुझा आहे. बस भक्ताचं एवढं सीमित जीवन आहे. काय अपरिच्छिन्न जीवनाची एवढी सूत्रबद्धता वैष्णवाच्या साधूच्या जीवनात पाहायला मिळते. आणि अशा सत्पुरुषांची भेट दर्शन झाल्यानंतर जीवनाचा खरा अर्थ मिळतो हे पहिल्या चरणात.
कुंडली कवरदा ज्ञानदेव हला विठाला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुकोबराय म्हणतात. संत या प्रकरणातील असणारा छोटासा अभंग आहे. सत्पुरुषांच्या पुढे आपली वाणी प्रकट करत असताना विठ्ठला विठ्ठला जन्माल्यापासून तर मी प्रतीक्षा करत होतो की मला खरं फळ जीवनाचं कधी मिळेल. काय जीवनाचं खरं फळ काय? 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहे की नाही. परंतु शेवटचा पुरुषार्थ भक्ताच्या आणि ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीतून मोलाचा आहे. धर्मराज धोरेंद्राने वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थ. 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. आणि ज्या दिवशी सत्पुरुषाच्या कृपेनं मोक्ष नावाचा पुरुषार्थ मिळेल त्या दिवशी आपल्या खरं जीवनाचं कल्याण झालं, खरं जीवनाचा अर्थ सापडला, आपल्या जीवनाची खरीच परिश्रुती आपल्याला मिळाली. विठ्ठला विठ्ठला कारण फलाशाने जो परमार्थ करत असतो तो सकाम असतो. आणि फलरहित होऊन काय नमे कर्म फले स्पृहा. वैष्णव तो आहे कर्म केल्यानंतर कर्माचं फल अवश्यंभावी आहे काय. परंतु कर्माचं फळ असूनही त्याची अपेक्षा न ठेवणे. गीतेमध्ये सुरुवातीला सांगितलं कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फलेषु मा कदाचन. फळामध्ये तुझी बुद्धी ठेवू नको, कर्म करत राहा. काय नाही कर्म केल्यानंतर फळ मिळणार आहे, मग मागतो कशाला. विठ्ठला विठ्ठला म्हणून निरपेक्ष परमार्थ घडण्यासाठी निरपेक्ष सत्पुरुषांचं सानिध्य असलं पाहिजे. निरपेक्ष सानिध्य पहा जीवनामध्ये सत्पुरुषाच्या कृपेनं परिवर्तन होत असतात. सत्पुरुषाच्या कृपेनं परिवर्तन होतात. संत गोस्वामी तुलसीदासांनी रामायणाच्या सुरुवातीला एक उदाहरण दिलं. काय एका माणसाला वेगवेगळे पशु पक्षी पाळण्याची सवय असते. कोणी कुत्रे पाळतात हे की नाही. कुत्र्याला गाडी मस्त, आई वडिलाला गाडी नाही पण कुत्र्याला गाडी आहे काहीच्या. परिस्थिती अशी आहे. कोणी पोपट पाळतं, कोणी चिमण्या पाळतं, कोणी कबूतर पाळतं हे की नाही. आणि कलियुगामध्ये कोंबड्या कुठेही जा, कोंबडे जास्त पाळलेच आता सध्या लोकांना. चांगल्या लोकांनी कोंबडे पाळलेले लक्षात घे. विठ्ठला विठ्ठला एका गावात गेलो, तिथं एक माळकरी होते चांगले सुंदर भजन गाणारे. आणि त्याच्या पोरानं कोंबड्या पाळल्या. आणि हे तिथं कोंबड्या राखायला कुत्रे नेऊ नये म्हणून हे माळकरी बरं का. मी गेलो चाललो तर म्हटलं का हो तुम्ही इथं कोंबड्या राखायले काय. नाही मी नाही पाळल्या, पोरायन पाळल्या. अरे पोरायन पाळते पण तू कशाला त्याचं राखण करतो, तू माळकरी आहे ना. नेऊ दे ना कुत्र्याला, खाऊ दे कोणाला खाऊ दे हे की नाही. पा कधी कधी अशी गोष्ट आहे. तर एका माणसानं ठरवलं, माळकरी होता वैष्णव होता, तो म्हणजे आपल्याला कावळा पाळायचा. लोक काय कावळ्याला कोणीच पाळत नाही, मला कावळा पाळायचा, वैष्णव माणूस. आणि त्यानं एक ध्येय ठरवलं,
की अगोदर त्याला पाळायचं, त्याला शाकाहारी बनवायचं, त्याला वारकरी बनवायचं, कावळ्याला वैष्णव बनवायचं. साधूमध्ये सामर्थ्य आहे, ज्याने वाल्मिकाला सुद्धा वारकरी बनवलं. सामर्थ्य कमी नाही साधूमध्ये. विठ्ठल विठ्ठल कावळा पाळला, 12 महिन्यापर्यंत कावळा पाळला. त्याला पेरू खायला, त्याला गुलाबजामुन, त्याला पेढे, ते कावळा रोज बिचारा आहे आपल्या टकोऱ्याला असा मारून घ्यायचा. कुठून याच्या पाप्याच्या हाती सापडलो, हे का माझं खाद्य आहे का, हे जे मी खातो आहे ते माझं खाद्य आहे का, आणि मला काय खाऊ घालायला लागला. आणि याला वाटलं की आता 12 महिन्यानंतर तो 100% माळच घालतो, त्याला आता वैष्णव बनून जाईल हे की नाही. अरे पुष्कळ असे बी आहेत माळ घालून मी दारू मांसाहार करतात, असे सुद्धा आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि काही काय आमच्या महात्म्या लोकायला सुद्धा लय शोक आहे. मोठा माणूस दिसला की माझ्या हाताने त्याला माळ घालायची. अरे त्याला अगोदर तपासून घे, त्याच्या माळ्यात त्याला माळ टाकतो. ती फॅशन झालेली आहे. विठ्ठला विठ्ठला 12 महिने पाळला, त्याला तर 100% असा विश्वास झाला की झाला आता वैष्णव. आता नुसती माळ टाकली की नुसतं मोकळा सोडायचं काम आहे, कधी आता काही खाणार नाही. काय कावळा इतका कंटाळून गेला होता. आणि यानं परीक्षा म्हणून असं नुसतं पिंजऱ्याचा दरवाजा बाजूला केला, चांदीच्या पिंजऱ्यात ठेवला त्याला कावळ्याला. बरं का, पोपटाला तरी आपण लोखंडाच्या ठेवतो, त्यानं चांदीच्या ठेवला कावळा. आणि एक दिवस बाजूला ऐकायला नाही. कावळ्याचं भाग्य चांगलं, त्या दिवशी ढोरही मिळेलं होतं गावातलं. जसा पिंजऱ्यातून गेला ढोरावरच जाऊन बसला डायरेक्ट. आता 12 महिन्याची भूक होती. हे गेलं त्याच्या मागे पळत पाहत होतं, ते तोडू लागलं ते की नाही. अरे 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 मी 12 महिने किती खर्च केला, बोंबालला तुझा खर्च आहे की नाही. सांगण्याचं तात्पर्य कावळ्यात परिवर्तन नाही होऊ शकत. परिवर्तन होतं साधूच्या विचाराने, सत्पुरुषाच्या कृपेनं. पण कावळ्याच्या जातीच्या असल्यात किती सांगा, काहीच परिवर्तन होत नाही. विठ्ठला विठ्ठला हे काय मी माझ्या बगलचं नाही सांगितलं बरं का. अतो अनुरागे पलियत कागा होई निरामी सकबा कागा होई निरामी सकबा. वाह वाह. अति अनुरागे पलियत कागा होय निरामिस कबहू की कागा. काय कावळ्याची मांसाहार तोडणं कावळ्याचा शक्यच नाही. लक्षात ठेवा, कावळ्यात परिवर्तन नाही होऊ शकत. आणि माणसाला जर तत्वज्ञान सांगितल्यानंतर माणसातही परिवर्तन होत नाहीत, मग कावळे बरे का माणसं नाही. तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. चला आपला विषय वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला साधूच्या कृपेनं परिवर्तन होतं. साधूच्या कृपेनं खरं फळ जीवनाचा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु साधूने आपल्याला स्वीकार केलं तर, साधूने आपल्याला स्वीकार केलं तर, हे दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. तुम्ही सांभाळिले तलते, तुम्ही सांभाळिले तलते, तुम्ही सांभाळिले तलते, तुम्ही सांभाळिले तलते.
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. भय शब्दाचा अर्थ आहे द्वैत. द्वैत शब्दाचा अर्थ आहे अज्ञान. संतांनी ज्या दिवशी आपल्याला स्वीकारलं, शिष्य म्हणून स्वीकारलं, भक्त म्हणून स्वीकारलं, स्वतःचं कोणीतरी म्हणून स्वीकारलं, त्याचं कल्याण होणार. त्याला प्रापंचिक भय तर राहणारच नाही, लक्षात ठेवा. पण सर्वात मोठं भय आहे मृत्यू. परीक्षितलाही सर्वात मोठं मृत्यू भय होतं, पण मृत्यू भयाचं भय परीक्षितला नव्हतं. ते मृत्यूला घाबरलेले नव्हते, फक्त माझा उद्धार कसा कमी दिवसात होईल या गोष्टीला घाबरले होते. मला आठवलं म्हणून सांगतो, आमच्या परिसरामध्ये एक संत होऊन गेले, शंकर बाबा मुंडे म्हणून. बाबांचं असं होतं, ते कैकाडी महाराजांचे शिष्य होते, शंकर बाबा मुंडे म्हणून. काय, आणि मी अतिशय लहान होतो त्यावेळी त्यांना पाहिलं होतं. बाबांचं असं होतं, ते माजलेले बैल देवाला सोडलेले काय म्हणतात तुमच्याकडे, कठाळे असतात ना, ते धरायचे आणि गाडीला दुपायचे. काय, आपल्याकडे तर घरचे पाळलेले बैल आपण आणू शकत नाही. बाबाला असा नाद होता. काय करायचे, मोठे त्या ठिकाणी 10 ती 16 असायची, ते घेऊन जायचे. कठड्या कसाही घालायचा कुठं, त्याला धरायचं. धरलं की त्याला गाडीला दुपायचे 2 पुन्हा, आणि ती गाडी बाबा स्वतः चालवायची. ते माजलेले बैल बाबाने एकदा गाडीला दुपले, चालले की झाले शांत. जसा माजलेला घोडा गजानन महाराजांनी हात लाव पाठीवर थाप दिल्यावर शांत झाला, तसं मी बाबा स्वतः पाहिलेले मी. आणि नंतर त्यांचे शिष्य होते माळोबा म्हणून. असा बिचारा भोळा भाळा होता, पण बाबाची इतकी सेवा करायचा. बाबा काय करायचे, गाडी घेतली की गावागावात जायचं, कीर्तनं करायचे. आपल्या साध्या भोळ्या भाषेतच जनजागृती करायची, लोकांना परमार्थाला लावायचं. असं शंकर बाबा मुंडे होते, त्यांचा नियम होता. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि ते माळोबा होते, ते त्यांचे शिष्य होते. ते बाबांची बैलाला चारा आणायचा, बाबांची जी काही सेवा असेल. बाबाचा मुक्काम पोस्ट बैलगाडीच होता, त्याच्यातच राहायचे, ते झोपायचे त्याच्यातच. फक्त गावागावात जाऊन त्या ठिकाणी कीर्तन. त्यावेळी एवढं काय वारकरी संप्रदाय चौकड पोचला नव्हता, एवढं परमार्थ पोचला नव्हता. तर बाबानं त्या काळामध्ये परमार्थाचं लोकांना शिक्षण दिलं. आणि मग एक दिवशी बाबांची गाडी चालली होती, आणि ते माळोबा शिष्य होतात. तो बाबा गाडी चालवायचे, पुढं पुढं चाललं तर मागे मागे चालायचं. उन्हाळ्याचे दिवस, एक विहीर खोदलेली होती 70-80 फूट खोल, आणि नुसता काळा पाषाण लागलेला विहिरीला. आणि ते म्हणले, माळ्या, आपल्या बैलाला ताण लागली असेल, पाय बरं त्या विहिरीत पाणी आहे का. आणि ते गेले माळोबा, पायाला गेले, त्याला माळ्या म्हणायचे. इकडे माळ्या कशात असतो तुमच्याकडं, वाननेरात असतं का नाही माळ्या. आमच्याकडं ते वाननेरात मोठं वाननेर असतं, त्याला माळ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, वानरात असं काळ्या तोंडाचे वाननेर, त्याच्यात मेन असतो, त्याला माळ्या म्हणतात आमच्याकडं. तर त्याचं नाव माळ्या, ते बाबांना माळ्या नाव ठेवलं होतं, आहे की नाही. म्हणजे ज्यावर त्या विहिरीत पाणी आहे का पा, आणि ती विहिरी कोरडी ठणठण. आणि ते मग ते म्हणले, बाबा याच्यात काही पाणी नाही विहिरीत, टाकुडी तिच्यामध्ये 70-80 खडकाची काळ्या पाषाणाची विहीर, टाकुडी त्याच्यामध्ये. त्यानं मागे पुढं पाहिलंच नाही, जसं बाबानं म्हटलं तशी दिली त्यात उडी टाकून. महाराज जसं फुलात झेलाव तसं बाबानं त्याला आतच झेललं तिथं. आणि जसं त्याला झेललं ते विहिरीतून पाणी आलं, तर त्या विहिरीचं अजूनही पाणी आटलं नाही त्या काळ्या पाषाणात. काय, विठ्ठला 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 तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. माळोबानं हे नाही पाहिलं की बाबांनी सांगितलं ना आता कशी उडी मारू, आहे की नाही. कशी उडी मारू हे काही नाही, निष्ठा असते. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकणे. जशी उडी टाकली तशीच बाबांनाच झिल्लं त्याला, असं फुलात झेलल्यासारखं, आहे की नाही. आणि मग लगेच त्या विहिरीतून बरोबर बरोबर पाणी आलं. ते घेतलं बाबांनी, त्याला वरी काढून. झालं की नाही आपल्या बैलाला पाणी प्यायला. लो शेतकरी इतका खुश झाला, आहे की नाही, इतका खुश झाला. आजही आता आमच्या जवळच आहे जागदरी म्हणून गाव आहे, बाबांनी तिथं समाधी घेतली. बाबांचं जन्मगाव दुसरं आहे. आणि तिथं आता आम्ही फार तिथं असं विकास गावकऱ्याला सांगून आम्ही विकास करायचं ठरवलं. आणि बाबांनी त्या पहाडाच्या टेकड्यावरती समाधी घेतली, त्याचं नाव आता शंकरगड ठेवलेलं आहे. आमच्याकडे पहिल्याने गड नव्हते,
ते गड सर्व बीड जिल्ह्यातून इकडंच येत काय आमच्याकडं आम्ही एक नवीन गड शंकरगड म्हटलं ते म्हणे याचं नाव काय द्यायचं अरे म्हटलं शंकरगड नाव द्या बाबाचंच नाव देऊ आपण आणि आता येणाऱ्या या जानेवारी 29-30 काहीतरी तारीख आहे जानेवारी फेब्रुवारी आणि बाबांचं तिथं 2 करोड रुपयाचं मंदिर बनणार आहे बरं का त्या गावाच्या सर्व लोकांनी परिसरातल्या लोकांनी करून आणि माझ्याच हस्ते त्या मंदिराचं भूमिपूजन आहे विठ्ठला विठ्ठल तिथं अशी विद्यार्थी संस्था आहे आपलं सतीश महाराज डोईफडे म्हणून आहे ते आमचे विद्यार्थीचे त्यांनी आता तिथे एक संस्था काढलेली लहान लहान मुलं शिकतात खूप छान आहे कधी आले तिकडं आश्रमावर तर जरूर तुम्हाला ते दाखवायला नेईल विठ्ठला विठ्ठल हो काय मनविता त्यांचे दास पुढे आस त्यांचं दास्यत्व स्वीकार करणं त्याच वेळी ते तुम्हाला म्हणतील माझा आहे जोपर्यंत दास्यत्व स्वीकार करत नाही तो नाही श्रीमद भागवतामध्ये पहा विठ्ठला विठ्ठल शरदुदास ये साधु जात सरसी जोदरा श्री मुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्न तो नेह किंवधा वरद निघ्न तो नेह किंवधा हो सुरतनाथ ते शुल्क दासिका म्हणजे अशुल्क दासिका असा शब्द आहे गवळणी अशुल्क दासिका प्रभूच्या होत्या तसं साधूचं सुद्धा काय त्यांचं दास्यत्व आपल्याला स्वीकारायचं आहे त्यावेळी तुमच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर येते गीतेमध्ये काय म्हटलं शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न मी तुझा शिष्य आहे माम शाधी आता मला उपदेश कर काय विठ्ठला विठ्ठला म्हणून म्हटलं की तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती भय म्हणजे त्यांच्या कृपेनं द्वैत निवृत्ती झाली आणि द्वैत निवृत्ती झाली म्हणजे मोक्ष मिळाला जीवनमुक्ती असेल विदेहमुक्ती असेल जे मिळेल त्याच्यामध्ये मोक्षच मिळालेला आहे आणि त्यावेळी त्या ठिकाणी शिष्य बोलून उठतो तिसऱ्या कडव्यात
झालो इच्छा गेली ते पावलो विठोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये जय जय ढोबार घुमाये जय जय ढोबार घुमाये 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 ढोबार जय जय ढोबार घुमाये कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका मने काळा ताकर मने काळ तुका 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 मने काळ काळ तुका मने 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 काळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळी रे संधी तुम्ही सांभाळी रे संधी आता करुण बळ आता करुण भय निराशा निखंती भया निराशा निखंती तुम्ही सांभाळी रे संधी तुम्ही सांभाळी रे संधी पहा तुका मने काळ आता करू न शके बळ वेळ संपलेला आहे काय मला इथून 2लाच निघायचं होतं कारण माझा आता 6 घंट्याचा प्रवास आहे नंतर तिथेही जाऊन कीर्तन आहे बरं का परंतु या ठिकाणी सेवेचा योग असेल थोडक्यामध्ये कैलासवासी सोजरबाई सोपानराव गुट्टे कैलासवासी सोपानराव रामचंद्र गुट्टे या दोघंही मातापित्यांची असणारी ही पुण्यतिथी त्यांचे सुपुत्र श्री संजय सोपानराव गुट्टे राजू सोपानराव गुट्टे या दोघा बंधूंनी 12 वर्षापासून यावेळी मी आलो त्यावेळी आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज उखळीकर सांगत होते की बाबाजी 12 वर्षापासून निर्विघ्नतापूर्वक या आईवडिलांची पुण्यतिथी हे दोन्ही मुलं करतात आणि गणेश महाराजही त्याचे साक्षी आहेत आपण सर्वजण तुम्ही त्याचे साक्षी आहात या कार्यक्रमाचे ज्यांचे आईवडील पुण्यवान असतात त्यांचं पुण्य त्यांच्या सुपुत्राकडून हे सर्व करून घेत असतं हे तेच महान भाग्यशाली होते महान पुण्यवान होते अहो लोक श्राद्धसुद्धा घालायला तयार नाही पोरं असे पोरं आहेत काय आईवडील कधी मरती याची प्रतीक्षा त्यांची संपत्ती केव्हा लुटून घेऊ याची प्रतीक्षा मेल्यानंतर बस झालं म्हणता तेरवी केली आलं सर्व त्याच्यामध्ये काय असे सुद्धा काही लोक आहेत काय कितीतरी मायबाप इतके परेशान आहेत कीर्तनामध्ये आम्हीच लोक सांगत होतो अजूनही लोक सांगतात वृद्धाश्रम निघायलाच नको परंतु तुम्ही ज्यावेळी समाजात जाऊन पाहाल त्यावेळी कळेल की वृद्धाश्रम पाहिजे एवढी संपत्ती कमावणे ज्यांच्या हाती देऊन सुद्धा त्यांची सेवा कोणी करायला तयार नाही काय ज्यावेळी मी समाजात फिरत होतो त्यावेळी एकदा अशी घटना घडली 4 मुलं होते 3 मोठमोठ्या सर्व्हिसला 1 शेतकरी
आई वडील वेगळे करून दिले, एका झोपडीत राहत होते. त्यांची बिमारी पडल्यानंतर 2 गोळी औषध सुद्धा नाही. काय वडील अगोदर गेले होते आईनं फाशी घेऊन, 4 मुलं असून तिला फाशी घ्यावी लागली. काय हे अनेक प्रकारचे समाजात यावेळी दृश्य पाहिले. मला वाटलं आपण एखादा वृद्धाश्रम काढू. वृद्धाश्रम काढला, त्याच्यामध्ये इतकी सुविधा ठेवलेली आहे. त्यांना कॉट आहे, गादी आहे, पंखे आहे, गिजर आहे, टी व्ही आहे त्यांना पाहायला सर्व. आताच 5 नोव्हेंबरला आम्ही त्याचं उद्घाटन केलं. जवळजवळ 14 ते 15 वृद्ध तिथे, वृद्ध काही पुरुष काही माता आलेले आहेत. अनाथ मुलं आहेत, ज्यांना करोनामध्ये ज्यांचे आई वडील गेले, ज्यांचे ॲक्सिडेंटने गेले, कोणी दारू पिऊन गेले, असे मुलं आहेत. 14, 15, 20 मुलं आता सध्या आश्रमावर आहेत. त्यांचं संगोपन, त्यांना स्टँडर्ड शाळेमध्ये शिक्षण. काय आमच्याकडे बुलढाणा अर्बन आहे, प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांचे कॉन्व्हेंट स्कूल आहेत चांगल्या प्रकारचे, CBSE. त्याच्यामध्ये आम्ही ते 14 मुलं शिकायला टाकलेले आहेत. त्यांनीसुद्धा आमच्याकडून 40,000 रुपये एका वर्षाची फी आहे, परंतु अनाथाची काही घेतली नाही. आम्ही त्यांचं संगोपन, शिक्षण दोन्ही. आणि त्यांनी सांगितलं, त्यांचे पुष्कळ संस्था आहेत, कॉलेज आहेत, की बाबा हे जर आमच्या शाळेत शिकले, ग्रॅज्युएशन केलं तर यांना नोकरीसुद्धा आम्ही देऊ. काय त्यांच्या संगोपनापासून, शिक्षणापासून त्यांचा प्रपंच उभा करेपर्यंत जबाबदारी लोकांनी घेतलेली आहे. आणि लोक त्याला सहकार्य करतात, काहीच कमी नाही. अशा प्रकारचं लोक म्हणे, बाबा तुम्ही तर संन्यासी, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तर काही लेकरं बाळ नाही, दुसऱ्याचे लेकरं सांभाळायचे. मी लेकरं म्हणून कोणाचे सांभाळत नाही. ईश्वराचे एक रूप आहे, ईश्वर आहे म्हणून त्यांची सेवा करतो, कोणाची लेकरं म्हणून नाही. काय ज्यांना कोणीच नाही त्यांना सांभाळण्यासारखं काय पुण्य असणार आहे, कोणता परमार्थ असणार आहे. काय सडलेले सर्व नायटे, खरूज झालेले, संपूर्ण सडलेले. एक तर आम्ही कचऱ्यातून उचलून आणलं होतं, आज ते टनटन उड्या मारतं, दुसऱ्या वर्गात जातं. काय तर आज त्यांना जीवनदान मिळालं, हेच किती मोठं आहे. त्यांना, त्यांच्या नजरेत त्यांना कोणी आई नाही, बाप नाही, कोण नाही. तुम्ही आम्ही सेवा करतो, तुम्ही आम्ही त्यांचे आई बाप आहोत. आणि या रूपानं त्यांची सेवा चालू आहे. लक्षात ठेवा, तोच वृद्धाश्रम आहे. संध्याकाळी त्याच गावाजवळ एक गाव आहे, त्या लोकांचं त्या आश्रमाला सहकार्य आहे. इकडे आमचे जे गोपाळ महाराज आहेत आणि ज्या दोघं बंधू आहेत त्यांचे भाषे आहेत. काय नाव आहे? सुमित. सुनीत त्याचं नाव आहे. त्याच्याने आमच्या गोपाळ महाराजाचं शिक्षण बरोबर झालेलं आहे. दोघंही शिकायला बरोबर आहे. हे ग्रॅज्युएशन केलं, यांनी BSc लातूरला बरोबर होते. आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या आजोबा आजीचं पुण्यतिथी आहे, तुमच्या बाबानं जर तारीख दिली तर ठीक होईल. काय मी इकडे माझ्या परळीला कार्यक्रम झाले, इकडे वंदन वगैरे परभणी जिल्ह्यात या साईडला सोनपेठ इकडे झालेले आहेत कार्यक्रम. परंतु या तुमच्या परळीच्या या परिसरामध्ये मला तर वाटतं मी पहिल्याच वेळी आलेलो आहे. पहिले तुमची आमची भेटगाठ आहे. असो येण्यामध्ये खूप आनंद वाटला. सुनीतनं आम्हाला गोपाळ महाराजांच्या निमित्तानं इथपर्यंत आणलं. आता पुन्हा एक कीर्तन कोणत्या गावात आहे? हां, बोदेगावला. कुठे काका बोदेगावचे? हां, तर तेही सुद्धा इथं भेटीला आलेले आहेत, बोदेगावला आहे. त्यांच्या गावात सुद्धा आहे. असो परमेश्वराच्या कृपेनं माझं कार्य, माझे कार्यक्रम संपूर्ण देशात असतात, देशाच्या बाहेर असतात. कीर्तन असतात, भागवत कथा असते, रामायण असते, देवी भागवत, शिवपुराण सर्व असतं. काय परंतु जसा प्रसंग असेल, आलेली जी काही शिदोरी असते ती ट्रस्टला अर्पण करतो. फक्त ट्रस्टकडून एक पैशाचा हिसाब घेतो. मी माझ्या खिशात काही ठेवत नाही. फक्त ट्रस्टनं इमाने इतबारे ते काम करायचं, गरिबांची सेवा करायची. आता तुमच्या कोरोनाच्या याच्यामध्ये आम्ही 1000 क्विंटल गहू आदिवाशांना दिले. जवळजवळ त्या ठिकाणी 300 क्विंटल डाळ, जवळजवळ त्या ठिकाणी 350 क्विंटल तेल, मीठ, मिरची. कारण अशी परिस्थिती झाली होती की त्यांना कोणी कामाला सांगत नव्हतं, घराच्या दारी येऊ देत नव्हतं. त्यांचे तिकडं MP आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती लोक राहतात. गरिबीमुळे मासे खाऊन टाकले, सर्व नदीतले खेकडे खाऊन टाकले, पाखरं मारून खायला लागले, अन्नच नाही खायला. आणि आश्रमावरती उत्सव राहतो दरवर्षी. आम्ही तुम्हाला आता आमंत्रण देणारच आहोत. पाडव्याला भव्य दिव्य उत्सव असतो. 2 लाख लोकांची पंगत असते, ट्रॅक्टरनं वाढल्या जातं. काय असं असते. पण मागच्या वर्षीपासून उन्हाळा असल्यामुळे आम्ही शेगाव पद्धती आमच्याकडे हातावर द्यायचं.
हातावर पोळी भाजी मीठ आणि कुठेही बसून खा पाण्याची व्यवस्था सावलीत केल्या जाते. कारण उन्हामध्ये शेतामध्ये पंक्ती बसायला लागायच्या. आता उन्हाळाच इतका तपून राहिला 3 वर्षापासून 2 मिनिट माणूस काळ्या मातीवर उभं राहू शकत नाही. तर तिथं बसून जेवण करणं शक्य नाही. जोपर्यंत शक्य होतं जवळजवळ 30 वर्ष संपूर्ण 2 लाख लोकांना केळीच्या पानावरती जेवण. तिकडं आमचा खानदेश आहे, पलीकडे केळीची बाग आहे सर्व. तिथून भक्तांचे केळीचे ट्रॅक्टर वांग्याचे ट्रक वगैरे तिकडून आणायचे भरून आणि अशी पंगत व्हायची काय. तर मागच्या वर्षीपासून 3 वर्षापासून ते कोरोना झाल्यानंतर मात्र आता हातावरच द्यायचं आणि तुमची बसायची व्यवस्था सावली मंडप वगैरे कुठेही बसून खा, पाण्याची व्यवस्था केलेली असते. अशा प्रकारचा हा उत्सव असतो, लक्षात घ्या. म्हणून आता लगेचच मी जय विठ्ठल करणार, फक्त मला जायला थोडीशी जागा तयार करा. आता मी इथून निघल्यानंतर राईट 9ला पोहोचणार आहे. मला किती विनाद घेणार तिथं जाऊन, कुठं थांबणार सुद्धा नाही. कारण आणि माझ्या आयुष्यामध्ये 45 वर्षापासून मी तुम्हाला कोणालाही तारीख दिली, माझी प्रतीक्षा कोणाला करायला लावली, महाराज आले का नाही आले का नाही. एकही असा कार्यक्रम नाही की कोणी सांगू शकत नाही की आम्हाला तारीख दिली नाही. मी तारीख नाही दिली ती गोष्ट वेगळी आहे, परंतु दिल्यानंतर आजपर्यंत झालं नाही. तर काही महाराज लोक म्हणल्यावर महाराज चाटा तरी महाराजांना कधी कधी जाऊ नका, इतके धावपळ करता. नसेल होत तर नाही, पण चाट होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून संजय सोपानराव गुट्टे व राजीव सोपानराव गुट्टे दोघा बंधूंना व संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देतो. अशीच परमेश्वराने आईवडिलांची सेवा पुण्यतिथीच्या रूपाने त्यांच्याकडून करून घेत राहो, एवढीच पांडुरंगाच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या झालेल्या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय. जय विठ्ठल.